आपले प्रभारी समेजी छनितला, आपले नूतन प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ, सुशीलकुमारजी शिंदे साहेब, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षाताई, कार्यसमितीचे सर्व सदस्य, काँग्रेस AICCचे सर्व सचिव आणि व्यासपीठावरील सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि इथं उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, वेळ फार झालेला आहे. थोडक्यातच मला बोलण्याला सांगितलेलं आहे. पहिल्यांदाच मी हर्षवर्धनजी सकपाळ यांची नूतन प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या या कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. सहकार्य असेल आणि त्यांच्या हातात यश आहे, कारण त्यांनी संघटनेमध्ये भरपूर काम केलेलं आहे, अवघड परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे आणि अवघड राज्यामधला प्रभार स्वीकारून मगाशी वर्षाताईंनी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे तिथली परिस्थिती उलटून एक विजयापर्यंत आपल्याला ठिकठिकाणी त्यांनी नेलेलं आहे. मला वाटतं आज जरी प्रचंड संक्रामक परिस्थिती पक्षापुढे असली तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता आमचं सर्वांचं नेतृत्व करण्याकरता हर्षवर्धनजी सकपाळ हे योग्य संघटनेचा अनुभव असलेले नेते आहेत, तर मला या ठिकाणी सांगायचं आहे. आजही भाजपचे नेते काँग्रेसला अजून इतके घाबरतात. आपण बघितलं की गेली 2-4 दिवस मीडियातून काहीतरी उलट सुलट संभ्रम करायचा, निर्माण करायचा प्रयत्न केला आहे, काहीतरी कुठंतरी विसंगती आहे, काय नाही. पण हे सगळं टोटली भाजपचं कट कारस्थान आहे. मीडियाचा वापर करून काहीतरी कुठंतरी धुसफूस पक्षात असं एक चुकीचं एक चित्र रंगवलं गेलं. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की सर्व काँग्रेस पक्ष या संक्रमणाच्या काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाच्या भक्कमपणे मागे उभा राहील याबद्दल मला बिलकुल काही शंका नाही. आम्ही काही जण इथं काही थोडा अनुभव असलेली मंडळी आहोत. आमचं सर्व सहकार्य हे हर्षवर्धनजी तुम्हाला असेल आणि मला वाटतं की एकच आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीनंतर 3-4 महिन्यामध्ये विधानसभेला प्रचंड फरक पडला, खूप फरक पडला. तसाच फरक विधानसभेनंतर जेव्हा जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था येतील तेव्हा देखील पडू शकतो. आणि शेवटी या लोकांनी जी काही अभिवचनं दिलेली आहेत, जे काही सांगितलेले आहेत त्यातलं काही पूर्ण होणार नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आपल्याला संधी मिळणार आहे. फक्त आपल्याला सर्वांना हातात हात घालून एक नैराश्याचं वातावरण आहे ते दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना धीर दिला पाहिजे आणि काँग्रेस पक्ष ताकदीनं या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात लढणार आहे, राहुलजींच्या नेतृत्वाखाली लढणार आहे, हा विश्वास दिला पाहिजे. आणि याबद्दल आम्हा सगळ्यांचा तुम्हाला संपूर्ण सहकार्य असेल, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांना TLP लीडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं अशा संक्रामक काळामध्ये काम करण्यामध्ये आणि आव्हान स्वीकारण्यामध्ये एक चॅलेंज आहे, ते जे आव्हान आहे ते दोघंही अगदी परिपूर्ण करतील याची मला काही शंका नाही. मी विधिमंडळामध्ये हर्षवर्धनजी आमच्या बरोबर होते, मी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. ते खरं म्हणजे हा संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये संचालन केलेलं आहे काँग्रेस पक्षाचं, अगदी अडचणीच्या काळात देखील. आणि या संक्रामक काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करायची जबाबदारी राहुलजींनी एक संघटनेच्या कार्यकर्त्याला दिलेली आहे, का तरुण कार्यकर्त्याला दिलेली आहे. त्यांची सर्वांची मागणी होती तुम्ही फार ज्येष्ठत्वाकडे काही बघू नका, एखाद्या उत्साही तरुणाकडे जबाबदारी सोपवा. तशी AICCनं एका उत्साही तरुणाकडे जबाबदारी सोपवलेली आहे. त्याबद्दल राहुलजींचं, खडगेजींचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा हर्षवर्धन सकपाळ यांच्या नवीन कारकिर्दीमध्ये प्रवेश करत असताना पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना संपूर्ण सहकार्य करत आस्वाद देताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.